आजच्या व्हिडिओमध्ये बटन मशरूमची शेती कमी खर्चात आणि कमी गुंतवणुकीत आधुनिक व जुगाड तंत्रज्ञानाद्वारे कशी केली जाते ते पाहूयात। उत्तर प्रदेशातील हापुड़ जिल्ह्यातील बहादुरगड गावातील सुभेदार जगदीश सिंह चौहान यांनी निवृत्तीनंतर मशरूम शेती सुरू केली। आर्मीमधून 2011 साली निवृत्त झाल्यानंतर गावात परतल्यावर त्यांनी पाहिले की शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात रसायनांचा वापर होतो, त्यामुळे लोकांमध्ये कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढत आहे। तेव्हा त्यांनी ठरवलं की लोकांना ऑर्गॅनिक, नैसर्गिक आणि शुद्ध अन्न मिळावं म्हणून मशरूम शेती करावी। चौहान यांनी कमी खर्चात जुगाड पद्धतीने मशरूम शेतीसाठी एक लहान खोली तयार केली। ही खोली 10 बाय 35 फुटांची असून दगडी मातीच्या जाड भिंतीमुळे आतले तापमान टिकून राहते। मशरूम तयार करण्यासाठी प्रत्येक खोलीत प्लास्टिक बॅगमध्ये कंपोस्ट भरून ठेवला जातो। कंपोस्ट तयार करताना भुसा, पाणी, युरिया, जिप्सम व सूक्ष्म पोषक द्रव्ये वापरतात। हे मिश्रण वासहीन, तपकिरी व लवचिक बनवून त्यामध्ये स्पॉन म्हणजेच बीज मिसळले जाते। बॅग भरल्यानंतर काही दिवस अंधारात ठेवतात, त्यामुळे मायसिलियमची वाढ होते। त्यानंतर कोकोपीट, चुना व जिप्सम मिसळून बनवलेले केसिंग भरून घालतात। केसिंगवर हलकासा पाण्याचा शिरकावा केल्याने काही दिवसात बारीक पिनहेड्स तयार होतात आणि 2 ते 3 दिवसात बाजारात विकण्याजोगे मशरूम तयार होते। या खोलीत ते सुमारे 400 बॅग ठेवत असून ऑक्टोबरमध्ये लागवड करून नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सतत हार्वेस्टिंग केली जाते। बटन मशरूमचा दर साधारण 35 ते 45 रुपये प्रति 200 ग्रॅम पॅकेट्स असून एका हंगामात सुमारे 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा ते मिळवतात। ते सांगतात की मशरूम शेती करण्यासाठी खोलीतील योग्य आर्द्रता व तापमान टिकवणे, गरजेपुरतेच पाणी शिंपडणे, हार्वेस्टिंग करताना हलक्या हाताने तोडणे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते। त्यामुळे मशरूम शेती ही कमी खर्चिक, कमी जागेत करता येणारी व अधिक नफ्याची शेती असून पारंपरिक शेतीला एक आधुनिक व आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच कृषीविषयक व्हिडिओज पाहायचे असतील तर कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।